इगतपुरीचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर माजी आमदार निर्मला गावित, ज्या सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये आहेत, त्या पुन्हा एकदा स्वगृही म्हणजे काँग्रेसमध्ये परतणार अशा चर्चा मतदारसंघामध्ये सुरू झालेल्या आहेत। निर्मला गावित आपल्यासोबत आहेत। ताई, आपण पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा सुरू आहेत। हा प्रवेश सोहळा कधी होतोय? अजून तरी मला तर काही तसं वरतून किंवा पक्षाकडून तशी काही माहिती मिळालेली नाही, परंतु माझी तयारी आहे आणि मी महाविकास आघाडीकडून लढण्यासाठी नक्कीच इच्छुक आहे। मला असं वाटत होतं की ही जागा कदाचित आम्हाला म्हणजे उभाटा गटाला सुटेल आणि तसे प्रयत्नही होते, परंतु काँग्रेसची ही जागा असल्या कारणाने काँग्रेस ही जागा सोडत नाही आहे आणि निश्चितच मला जर पक्षाने त्या प्रकारे आदेश दिलात तर निश्चितच मी पक्षाकडून लढायला तयार आहे। पण प्रवेशासंदर्भात आतापर्यंत तुमचं कोणाकोणाशी बोलणं झालेलं आहे? दोन्ही पक्षामध्ये म्हणजे शिवसेनेमध्ये देखील आणि काँग्रेसमध्ये देखील? नाही, तसं काही बोलणं झालेलं नाही, कारण ही जागाच महाविकास आघाडीची आहे। त्याच्यामुळे अजून तरी वेट अँड वॉचची भूमिका माझी आहे की ज्या पद्धतीने मला सांगण्यात येईल वरून पक्ष श्रेष्ठींचा म्हणजे महाविकास आघाडीचे जे नेते आहेत त्यांचा आदेश येईल त्याप्रमाणे पुढे लढूया। उद्धव साहेब म्हणा किंवा राऊत साहेब यांच्याशी काही चर्चा झाली आहे या संदर्भात? नाही, या संदर्भात नाही झाली। आदरणीय उद्धव साहेबांचं आताच 1-2-3 दिवसापूर्वी साहेबांची एंजिओप्लास्टी झाली, त्याच्यामुळे साहेबांशी मी काही कॉन्टॅक्ट केलेला नाही, परंतु मध्यंतरी आमची काही चर्चा झाली होती। त्यावेळेस आघाडी असल्यामुळे तसं काही मला वाटत नाही, कारण जर ही जागा काँग्रेसलाच सुटणार आहे आणि त्याच्यामुळे कदाचित वरून मला आदेश आला तर मी लढेन। काँग्रेसमध्ये नाना पटोले असतील, बाळासाहेब थोरात यांच्याशी आपली काय चर्चा झाली आहे या संदर्भात? नाही, अजून चर्चा माझी तशी झालीच नाही, कारण आतापर्यंत आम्ही वाटच बघत होतो की ही जागा उभाटाला सोडण्यासाठी आम्ही सगळेच प्रयत्न करत होतो, त्याच्यामुळे माझी अशी काही चर्चा झालेली नाही। पण मग तुमच्या प्रवेशाच्या ज्या मतदारसंघामध्ये चर्चा सुरू आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगणार? पुढील 1 ते 2 दिवसामध्ये तुमचा काँग्रेस पक्षामध्ये पुन्हा एकदा प्रवेश होतोय। महाविकास आघाडीने जर तसं ठरवलं तर निश्चितच होईल। आतापर्यंत तर तसं काही म्हणजे चर्चा भरपूर चालली आहे। मतदारसंघातली जनतासुद्धा याकडे वाट बघून आहे की माझी उमेदवारी काँग्रेस पक्षाकडून जाहीर व्हावी म्हणून। आणि महाविकास आघाडीचं या ठिकाणी निश्चितपणाने एक प्रभाव आहे आणि नक्कीच ही जागा महाविकास आघाडीला मिळेल। हिरामण खोसकर वारंवार हेच सांगतायत, त्यांच्यावर जो अन्याय झाला असं त्यांचं म्हणणं आहे, त्यांना पक्षातनं निलंबित करण्यात आलं, तुम्हाला काँग्रेसमधनं उमेदवारी मिळावी यासाठीच त्यांच्यावर पक्षाकडनं कारवाई केली जाते असं ते वारंवार सांगतायत। आता याच्यात मी काय सांगणार? शेवटी जे काही सांगतील ते पक्षश्रेष्ठी सांगतील किंवा पक्षाचे जे काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष आणि ते या बाबतीत सांगू शकतील, कारण मला नाही वाटत तसं काही हे असेल। याच्यावर काही मी बोलू इच्छित नाही, कारण मला काही याच्यातलं काही माहितीही नाही, त्याच्यामुळे याच्यात मी काही सांगू शकत नाही याच्यात काही। पण उमेदवारी संदर्भात तुमचं बोलणं नाही झालं आतापर्यंत नाना पटोलेंशी? नाही, असं म्हणजे डायरेक्टली बोलणं झालेलं मागे मी 5-6 महिन्यापूर्वी माझं बोलणं झालं होतं, परंतु आता एवढ्यात नाही नानांशी माझं बोलणं झालं। पण आता हे बोलणं कधी होणार आहे आणि पुढचं तुमचं कसं प्लॅनिंग असणार आहे? प्लॅनिंग म्हणजे आता मला वाटतं 1-2 दिवसात उमेदवारीच्या बाबतीमध्ये नावं निश्चित होतील, त्यावेळेस कळेल। आणि ज्या मला जर वरून आदेश आलात, मला बोलवलं तर मी कधीही आनंदाने जायला तयार आहे। तुम्हाला कुठल्या पक्षाकडनं निवडणूक लढवणं अधिक सोपं वाटतंय? शिवसेना ठाकरे गट की काँग्रेसमधनं? दोन्हीकडून, दोन्ही स्ट्रॉंग आहेत।
उभाटासुद्धा या ठिकाणी आपण बघितलं असेल की लोकसभेच्या माध्यमातून लोकसभेचे उमेदवार वाजेसाहेब मोठ्या मताधिक्याने आघाडीचे उमेदवार म्हणून निवडून आलेत. त्याच्यामुळे उभाटासुद्धा या ठिकाणी स्ट्रॉंग आहे. काँग्रेस पण या ठिकाणी स्ट्रॉंग आहे. म्हणजे दोन्ही एकत्र आहेत. उभाटा आहे किंवा आदरणीय पवारसाहेबांचा पक्ष असेल, हे तिघी महाविकास आघाडी जी आहे ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्ट्रॉंग आहे. त्याच्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार हा निश्चितपणाने निवडून येईल या ठिकाणी. मागच्या निवडणुकीच्या वेळी अगदी ऐन निवडणूक सुरू झाल्यानंतर तुम्ही पक्षांतर केलेलं होतं, ती त्यावेळेसची चूक झाली होती असं तुम्हाला आज वाटतंय का? चूक किंवा मला असं नाही म्हणता येणार की चूक झाली किंवा काय असं, पण त्यावेळेस ते सिच्युएशन वेगळं होतं आणि त्याच्यामुळे कदाचित मला हा निर्णय घ्यावा लागला होता. परंतु ठीक आहे, म्हणजे राजकारणात काही वेळेस चुका हे होतात, यश अपयश हे मिळत राहतं. आता यंदाच्या निवडणुकीमध्ये विजयाची तुम्हाला किती खात्री वाटते आणि तिकीट तुम्हालाच मिळणार याची किती खात्री वाटते? नाही, हे तर अजून मी काही सांगू शकत नाही की मला तिकीट मिळेल किंवा काय, पण निवडून यायचं हे जनता ठरवेल. शेवटी जनतेतला माणूस निवडून देऊन तो त्यांच्यासाठी काम करणारा जर व्यक्ती निवडून त्यांना द्यायचं असेल, किंवा एक आपण बघितलं असेल की काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी 10 वर्ष या ठिकाणी प्रतिनिधित्व केलं. 2009 आणि 2014 या सलग 2 वेळा मला इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाच्या लोकांनी निवडून दिलं आणि माझ्यावर विश्वास टाकला आणि नक्कीच त्यांच्या विश्वासाला मी त्या ठिकाणी सार्थ राहिले. मध्यंतरीच्या 19च्या काळामध्ये काही गडबड झाली असेल किंवा काही असेल, पण हरकत नाही. लोकांनी मला नाकारलं असं मी म्हणणार नाही. लोकांनी मला भरभरून त्या ठिकाणी पण मतदान हे केलं आणि आतासुद्धा लोकांची भावना आहे. पक्षाचं एक चांगलं म्हणजे महाविकास आघाडीचं एक चांगलं संघटन या मतदारसंघामध्ये आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणाने या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार 100% निवडून येईल असं मी म्हणेन. ज्यांच्याकडनं मागच्या वेळेस पराभव झाला होता तेच तुमच्या समोर असणार आहेत? हरकत नाही, लढू. पक्षाने आदेश दिला तर लढू. आणि काल त्यांनी जे एबीपी माझाला सांगितलं होतं की तुमच्याच उमेदवारीसाठी नाना पटोले यांनी त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. यामध्ये आपल्याला कितपत तथ्य वाटतंय? मला तर याच्यात काहीच तथ्य वाटत नाही. कारण असं काही म्हणजे का असं म्हटले असेल मी त्याच्यात म्हणजे ते काही सांगू शकत नाही. कारण अजून तरी असं काही घडलं नाही की माझं नाव आलं किंवा मी म्हणजे काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही त्यांच्या मेळावे वगैरे होते आता त्या ठिकाणी, तर मी तिकडे पण काही मेळाव्याला गेले नाही किंवा पक्षाच्या काही आता मध्यंतरी मुलाखती झाल्या त्याला पण मी नव्हते. त्याच्यामुळे हे त्यांचा जो काही आरोप आहे त्याच्यात मला असं तथ्य वाटत नाही. या आहेत निर्मला गावित. सलग 2 टर्म आमदार झाल्यानंतर मागच्या निवडणुकीमध्ये त्या पराभूत झालेल्या होत्या. आता सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये आहेत. मात्र त्या आता काँग्रेसमधून निवडणूक लढण्याच्या तयारीमध्ये आहेत. आता काँग्रेस पक्षश्रेष्ठी कधी त्यांचा प्रवेश करून घेतात याकडे त्यांच्यासह संपूर्ण मतदारसंघाचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे पुढील 1 ते 2 दिवसामध्ये नाशिकच्या इगतपुरी विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.